नमस्कार. तर आज आहे गुरुवार. आजची देवपूजा मी तुमच्यावर शेअर करते. तर नक्की सांगा कशी वाटली ती. तर मी गुरुवारची कोणकोणत्या सेवा करते ते देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी गुरुवारची स्वामी चरित्र सारामृत ह्याची देखील पारायण करत असते. त्याच्यानंतर 11 माळी जप, गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हे देखील मी गुरुवारचं पठण करते आणि रोज देखील मी करते. असं म्हणतात की 14वा अध्याय वाचून आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळतं. त्याच्यामुळे मी रोज गुरुचरित्र देखील वाचते आणि गुरुवारची तर ह्या सगळ्या सेवा माझ्या चालूच असतात. आणि 18वा अध्याय असं सांगतात की 18वा अध्याय आपलं वाचून आपलं दरिद्र्याचा नाश होतो, म्हणून 18वा अध्याय देखील वाचलेला गुरुवारचा चांगला असतो आणि रोज वाचला तरीही चालतो. आणि खरंच गुरुवारचं देवपूजा करून खरंच खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं सकाळी देवपूजा केल्यानंतर. आणि उंबरला पूजन करताना मी कसं करते ते देखील मी तुम्हाला सांगते. तर हळद, गोमूत्र, गंगाजल हे देखील मी एकत्र मिक्स करते आणि त्याने उंबरला पूजन करते. आणि स्वस्तिक देखील मी हळदीचं लेपन केल्यानंतर स्वस्तिक देखील मी काढते आणि कोणत्याही शुभ दिवशी स्वस्तिक काढते. आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं, त्याच्यामुळे स्वस्तिक आपल्या प्रवेशद्वारावर काढलेलं शुभ मानलं जातं असं म्हणतात. तर स्वस्तिक देखील उंबरठ्यावरती काढावं आणि आपल्या प्रवेशद्वारावरती म्हणजेच आपल्या दरवाजावरतीही स्वस्तिक काढलेलं शुभ मानलं जातं, कारण ते मांगल्याचं प्रतीक असतं असं म्हणतात. आणि आपली लक्ष्मी देखील उंबऱ्यातूनच घरात प्रवेश करते, त्याच्यामुळे उंबरठा पूजन केलेलं खरंच शुभ मानलं जातं. आणि उंबरठा पूजन करताना मी कोणता मंत्र म्हणते हे देखील मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे. तर उंबरठा पूजन करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा देखील मंत्र म्हटलेला खूप शुभ मानला जातो. तो तुम्ही 11 वेळा, 5 वेळा, 21 वेळा असंही तुम्ही म्हणू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ चॅनेलवर